गेला आवाज, गेला दिल्लीला गेला आवाज. परत एकदा आवाज कुठे गेला पाहिजे? आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपले सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी ज्यांच्या साक्षीने मी तुमच्या समोर आलेलो आहे असे आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे नेते, दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारे, न भिणारे न डरणारे आपले सर्वांचे नेते आदरणीय राऊत साहेब, खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा आणि आदर्श व्यक्तिमत्वाचं उदाहरण म्हणजे या राज्यामध्ये अनेक पद भूषवले, पण सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने काम करणारे आपले जिल्ह्याचं भूषण आदरणीय थोरात साहेब, राज्याचे युवकांचे नेते, कर्जत जामखेडचे कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवार, कालच ज्यांनी ज्या निवडणुकीला सामोरं गेले, डबल महाराष्ट्र केसरी आणि आमचे सहकारी मित्र चंद्रहार पाटील, हिंद केसरी संतोषराव वेताळ, अंकुश अण्णा, या तालुक्याचे माजी आमदार, युवकांचे नेते राहुल दादा, आमचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी भोस, घनश्याम अण्णा, युवकांचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते साजन भैया आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, सर्वच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, संभाजी ब्रिगेड, वेगवेगळ्या कम्युनिस्ट, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षाच्या नेते मंडळी आणि ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ते माझ्या बाजूला बसलेले अनिलराव ठवाळ आणि समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचे तरुण सहकारी, आमच्या पाचपुते मावशी पण या ठिकाणी बसलेले आहेत. आज या ठिकाणी तुमच्या समोर मी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटतं जाऊ द्या, देशाची निवडणूक आहे, आपल्याला काय करायचंय. आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्त्व देतो, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा. आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंचाच्या दारात जाता येतं, सभापतीकडे जाता येतं, आमदारांकडे जाता येतं. जाऊ द्या, काय खासदाराकडे काम असायचं, काय देशाचं आपलं तरी आपल्याला तरी काय करायचं. पण या खालच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा सर्वात महत्त्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक. ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. ही देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहे. माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. आज तुम्ही पाहिलं असेल, गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा निर्णय घेतलेला नाही. एक काळ भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं. त्या भारत देशामध्ये आज सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहायला मिळतात आणि त्याचं सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या माझ्या शेतकऱ्यांच्या. सरकार म्हणतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत,
अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर माझ्या शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे. फक्त घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष अंमलात कुठलंच आणायचं नाही. आज काय परिस्थिती पिकांची, कांद्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती, ऊसाची काय परिस्थिती आहे. आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या धंद्याकडे पाहतो त्या धंद्यावर माझ्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याचं कुटुंब चालतं, तो म्हणजे दूध धंदा. आज त्या दूध धंद्याची काय परिस्थिती आहे. बिस्लरीची बाटली जर घेतली तर 20 रुपयाला बिस्लरीची बाटली आणि दुधाला बाजार 22-23 रुपये. अरे जर ही परिस्थिती राहिली असेल तर शेतकऱ्यांच्या कशा आत्महत्या थांबणार आहे. या देशामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम केलं आणि एकाच वेळेस सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते अद्यापपर्यंत कोणाला घेता नाही आले. आज जर या ठिकाणी बसलेल्याला विचारलं मी देशामध्ये कृषी मंत्री कोण, सांगता येणार नाही. कारण कधीच या सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही. आज डेव्हलपमेंटवर बोलणं अपेक्षित असतं. तुम्ही एखादा अमेरिकेचा माणूस जर भेटला, रशियाचा माणूस जर भेटला आणि आपण त्याच्याशी ज्या चर्चा करतो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलत असतो. आज भारत देशाची काय परिस्थिती आहे. भारत देश हा जातीवादावर, धर्मावर बोलतो. जर ही वेळ येणार असेल तर कधी आपला भारत देश सुधारणार आहे. काल देशाचे पंतप्रधान नगरमध्ये येऊन गेले, त्यांनी हिंदू मुस्लिमांवर त्या ठिकाणी भाष्य केलंय. अरे आम्हाला हिंदुत्व शिकू नका. अरे छत्रपती शिवरायांना जे प्रेरित आहे ते हिंदुत्व आमच्याकडे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आम्हाला कुठे गुजरात्याच्या आणि युपीच्या लोकांचं हिंदुत्व मान्य नाही आम्हाला. अरे 18 पगड जाती धर्माच्या घेऊन जाणारा राजा छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आज माझ्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. आणि ज्यांना तुम्ही 5 वर्षापूर्वी निवडून दिलं त्यांच्या इतके तर खोटारडे कोणीच नाही. मध्ये काय अमित शहांना भेटले आणि बाहेर येऊन सांगितले की कांद्याच्या निर्यात बंदीबाबत आम्ही भेटलो आणि पेपरला बातम्या छापून आणल्या. कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी आम्ही भेटलो आणि निर्यात बंदी उठली. मार्केट कमिटीत सत्कार केला, मीडिया समोर मुलाखती दिल्या. काही तास गेले नाही तर त्या अधिकाऱ्याने सांगितलं की अशा पद्धतीची निर्यात बंदीच उठली नाही. म्हणजे त्यांना एक सवय, खोटं बोल पण रेटून बोल. आज आमच्या दुधाची काय परिस्थिती. दुग्ध विकास मंत्री कोण आहे. अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना आणि एखादा शेतकरी मला रस्त्याने जरी भेटला असताना म्हणला असताना जरा दुधाचं बघा, मी विचारलं असं किती, कारण मला माहिती शेतकरी स्वार्थी नाही. ती म्हणला असता बघा जरा 35 रुपयापर्यंत जुळा तर काय. नाही 35 कुठं मागवतो येड्या, 45 रुपये देऊन टाकी तू म्हणला जा. अरे द्या ना, शेतकऱ्यांना द्या. पण नाही, शेतकरी हा गरीबच राहिला पाहिजे ह्या भावनेतून काम करणारे हे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये असं भाषण केलं जातं ह्या कुटुंबाकडून 50-60 वर्षापासून ह्या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे. आम्ही सांगन हेच या जिल्ह्यामध्ये होतंय. मी या सर्व जनतेच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. साधं एखादं मेडिकल कॉलेज आणता आलं, साध्या शैक्षणिक संस्था शासकीय उभ्या करता आल्या. अरे ते तर सोडून द्या, नगर मनमाड रस्ता, शिर्डी साईबाबांकडे जाणारा रस्ता सुद्धा त्यांना करता आला नाही. तर हे काय विकासाच्या गप्पा मारणार आहे. त्यांनी फक्त याची जिरवा त्याची जिरवा, याचं स्टेटस ठेवलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करा. अरे काय, अरे रावणाचा सुद्धा अहंकार संपलेला आहे. राजकारणात कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. मी राऊत साहेबांना सांगू इच्छितो, राऊत साहेब ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली, ही सर्वसामान्य जनता वर्षेत धनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि ज्यावेळेस सर्वसामान्य जनता एखादी निवडणूक हातात घेतं त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं, परिवर्तन हे अटळ असतं. काल परवापासून आता लक्ष्मीचं दर्शन चालू आहे. कुछ भी करो कुछ नहीं होता. आता लोकच बदलले, प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात फक्त तुतारीच वाजती. अरे
आज विकासावर बोलणं अपेक्षित होतं. आता काल उद्या परवा काहीतरी आपल्याकडे नगरला तर रॅली आहे यूपीच्या मुख्यमंत्र्यांची. त्यांना मी एक सांगू इच्छितो, माझ्याकडे हाकेच्या अंतरावर सुपा MIDC आहे. ती MIDC पवार साहेबांनी शुभारंभ केला. त्या MIDCत निम्मे कामगार तर यूपीचे ना, आम्हीच त्यांना संरक्षण देतो. जाऊ दे, आले बिचारे पोट भरायला. तिकडलं डेव्हलपमेंटवर बोला, इकडे चाललेत कुठं. हा, आज ही निवडणूक सगळ्यात महत्वाची. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, ही कशासाठी? आज हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. आज या राज्यामध्ये 2019ला आम्ही आमदार झाल्यानंतर सत्तांतरनं पाहिले. कशाचं प्रतीक आहे? फक्त ED सारखी आणि CBI सारख्या एजन्सीचा वापर करायचा आणि या राज्याला अस्थिर ठेवण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे. अरे शिवसेनेसारखा पक्ष जो अखंडितपणे हिंदुत्वाचा नारा देणारा पक्ष, त्यांनी हा पक्ष फोडला. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडली. अरे या वयात आदरणीय पवार साहेबांना तुम्ही दुःख दिलं, बाळासाहेबांना सुद्धा स्वर्गात तुम्ही दुःख दिलं. ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय ही जनता थांबणार नाही, या ठिकाणी सांगतो. अरे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचा आज ज्वलंत प्रश्न येतो म्हणजे पाण्याचा. माझ्या श्रीगोंदा तालुक्यातला माझा प्रत्येक शेतकरी काबाड कष्ट करतो आणि त्याची एकाच अपेक्षा असती, कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे, गोडचं पाणी मिळालं पाहिजे, विसापूरचं पाणी मिळालं पाहिजे. मी पण तुम्हाला एक शब्द देतो, आपला शब्द म्हणजे खोटा नसतो. हा, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. अरे ज्याच्यात पाणी आहे ना, तेच तुम्हाला पाणी देऊ शकतो. तुम्ही काळजी करू नका. आता सांगितलं रोहित दादांनी सांगितलं, पाण्याची काळजी करू नका. मी पाणी असल्यानंतर काय कोण पाणी सोडित नाही तुम्हाला. अरे नाईक कॅनलवर येऊन झोपलो ना, ज्याला नाव बदलून ठेवीन पण माझ्या शेतकऱ्यांना पाणी देईन. आपण रोडवरला माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे ना. यात्रा काढली तर मंदिरात झोपलो, सभा मंडपात झोपलो. अरे शेवट माझं नातं हे सर्वसामान्य लोकांशी आहे. सर्वसामान्य लोकांशी माझं नातं आहे. सिंचन भवन सुद्धा अहमदनगरला आणण्याचं काम करणार आपण. काय तुम्ही काळजी करू नका. आपण एक ध्येयवेडा माणूस आहे, हटके माणूस आहे आणि आपली ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली. यांच्यासारखी ओळख नाही आपली. एवढं निश्चित या मतदारसंघाला कधी पाणी कमी पडणार नाही, ही या ठिकाणी जबाबदारी घेतो. आणि साखळाईच्या बाबत, अरे साखळाईच्या बाबत अनेक लोकांनी तुमच्याकडून मतं घेतले, अनेक लोकांनी तुम्हाला फसवलं. 50 वर्ष झालं निवडणूक आल्यानंतर फक्त साखळाईचा मुद्दा काढला जातो आणि तुम्हाला खोटे आश्वासने दिले जातात. आणि याच खोटारडे कुटुंबाचं एक उदाहरण सांगतो. हे दाखवा जरा क्लिप बघा. खोटारडे काय म्हणले? साखळाईचं पाणी आणलं नाही तर फॉर्मच भरणार नाही. आपण त्याच्यातला नाही. हा, अरे कसं पाणी नाही आणायचं, थोरात साहेब आहे मार्गदर्शन करायला. तू काळजी करू नको. रोहित दादाला विचारा माझा अनुभव. एकदा साखळाईची एकदा आमच्या त्या कालवा सल्लागार समितीची मीटिंग चालू झाली आणि सगळ्यांनी आता तिथं पार आंबेगाव, जुन्नर, इकडे पलीकडे रोहित दादा, करमाळ्याला संजय शिंदे, सगळ्यांची मीटिंग झाली आणि मला विचारलं तुझं काय? म्हणलं मला काय एवढं कळत नाही गड्या. म्हणलं तुमचं वाहू द्या, सगळं झालं. म्हणलं मला एकच कळत आहे, कॅनल माझ्या हद्दीतून जातोय. नाही माझ्या लोकांना पाणी मिळालं हे ब्लास्टच करून टाकीन. म्हणलं याचा सोयी लावा. तसे काळजी करू नका तुम्ही. आम्ही पाणी देणारे माणसं 100% तुम्हाला पाणी कमी पडणार नाही. कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं आहे. या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे, खरातवाडी पिंपळगाव पिसामध्ये. या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये जन्म झाला त्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची आज ही वेळ आलेली आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद मला द्या. तुम्हाला अभिमान वाटणं असं काम करून दाखीन, अभिमान वाटणं असं काम करून दाखीन. आणि सगळ्यांना सांगतो, अभिनय तो कभी नाही, अभिनय तो कभी नाही. एवढं माझं तुम्हाला एक वाक्य, तुम मुझे 5 दिन दे दो. सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें. आपलं पण वाक्य आहे, तुम मुझे 5 दिन दे दो मैं आपको
5 बरस दूंगा आपका सिपाही होकर, 5 वर्ष तुम्हाला देईन हेच या ठिकाणी सांगतो। आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी अशी काय वाजली पाहिजे तर आवाज कुठे गेला पाहिजे, दिल्लीचे जे हुकुमशाह बसलेले त्यांच्या कानठाळ्या फुटल्या पाहिजे, असाच या ठिकाणी आवाज गेला पाहिजे। आणि श्रीगोंदाकरांना आम्ही जाता जाता धन्यवाद देतो। या ठिकाणी मी अनेक सभा पाहिल्या, पण बिगर खुर्चीची सभा ही या ठिकाणी पाहायला मिळते। आणि यावरून मला हे लक्षात येतं, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य देणारा जो कुठला तालुका असेल तो म्हणजे श्रीगोंदा असेल। रोहितदादाची आमची पैन लागलेली आहे, ज्या तालुक्यात सगळ्यात जास्त मताधिक्य त्या ठिकाणी विजयी सभा होणार आहे हे या ठिकाणी सांगतो। आणि ती पैन तुम्ही जिंकणार हा या ठिकाणी विश्वास वाटतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे माणिक डोन डिंब्या बोगद्याची काय काळजी करता तुम्ही, काय काळजी करता, असा सरळ बोगदा पाडू ना, पाणीच आणू, तुम्ही काळजी नको करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।